नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. आणि आज स्पेशली कमेंटचा रिप्लाय देणार आहे मी त्या ताईंचा कमेंट वाचून अक्षरशः रडायला आलं होतं. त्या ताईंचं म्हणून तर त्यांना खूप अभ्यास करायची इच्छा आहे, पण त्यांची अक्षरशः पुस्तकं जाळल्या गेलेली आहेत. तर खूप खराब वाटलं हे कमेंट वाचून आणि त्या खूप खचलेल्या आहेत. तर मला अशाच भरपूर ताई असतील की त्यांना त्यांच्यासोबत पण ही घटना घडत असतील. आणि आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संघर्षाचा काळ असतो, एकटेपणाचा काळ असतो, पण न घाबरता न डगमगता आपण कसं त्या संघर्षाला सामोरे जायचं, कसं आपल्या एकटेपणाला सामोरे जायचं, कसं या निगेटिव्ह विचारातून बाहेर यायचं, या सगळ्यांबद्दल आपल्याला स्वतःला पाऊल उचलावं लागणार आहे. कारण आपण जर आपल्या स्वतःबद्दल पाऊल उचललं नाही तर परमेश्वरही आपल्याला साथ देत नाही. म्हणून तुम्हाला आवर्जून सांगते, ज्या ताईंना की त्या अशा कमेंट करत आहेत त्यांच्यासाठी मला सांगावंसं वाटते की खचून न जाता न डगमगता हिमतीने समोर व्हा. आणि तुम्ही जर एक पाऊल हिमतीने समोर टाकाल ना तर नक्की तुम्हाला दुसरं पाऊल आपोआप तुमच्या समोर येतील. म्हणून कधीही घाबरायचं नाही, कधीही डगमगायचं नाही, कधीही खचायचं नाही, वय झाले म्हणून थांबायचं नाही. कुठलं ना कुठलं ऑप्शन आपल्यासाठी तयार असते, फक्त ते आपल्याला आपल्या डोळ्यांनी शोधायचं असते. आपल्या अवतीभोवतीच भरपूर संधी असतात, आपल्याला ओळखायची असते की कुठली संधी आपली आहे, कुठून आपण समोर जाऊ शकतो. आपल्या आयुष्यात भरपूर संध्या येतात, पण आपल्याला त्या संध्या ओळखता येत नाही. असं का होते? कारण आपण निगेटिव्ह विचारांच्या जाळ्यात गुरफटलेलो असतो आणि आपल्याला ते दिसतच नाहीत की माझ्यासाठी ही समोरची संधी आहे. तसेच एका ताईची पण कमेंट होती की माझं वय झालेलं आहे ताई माझं, आणि मी 43-44च्या वर आहे, तर मी आता टेट देऊ शकत नाही. मला सांगा ताई, जर तुमचं वय झालेलं आहे, फक्त टेटच हे ऑप्शन आहे का? तुम्ही समोर शिकू शकता, MA आहे, PhD आहे, भरपूर असे ऑप्शन आहेत का तुम्ही ते कव्हर करू शकतात. म्हणून फक्त एकच ऑप्शन म्हणून धरून बसायचं नाही, भरपूर संधी असतात. एक संधी गेली म्हणून दुसरी संधी येणार नाही का? जर तुम्हाला खरंच आयुष्यात शिक्षणात जर तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर तुम्ही तुमची हॉबी डेव्हलप करा. तुमच्या हॉबी डेव्हलप करून तुम्ही स्वतःला विकसित करू शकता. तर मैत्रिणी, आज मी तुमच्यासोबत अशाच या विषयावर बोलणार आहे की मी माझ्या आयुष्यातला जो एकटेपणाचा काळ आहे तो कसा दूर केला, मी माझ्या आयुष्यातल्या संघर्षाला दूर कसं केलं. कारण हे सांगणं फार गरजेचं आहे. मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहे, पण कसं अजून ते भरपूर मैत्रिणींपर्यंत मला वाटत नाही की पोहोचलेले आहेत म्हणून. आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांची सोबत आहे, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा भरपूर ताई आहेत की त्या मनापासून खूप खचलेल्या आहे लग्न झाल्यानंतर, आणि त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचणं फार गरजेचं आहे. कारण कसं असतं, आपण पाहतो आणि ठेवून देतो, पण ज्या ताई खरंच त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ गेले नाहीत, त्यांना मोटिवेट होता येत नाहीये, लग्न झालं म्हणून त्या खचून गेलेल्या आहेत, त्या दुसऱ्यावर डिपेंड राहत आहेत, त्यांना कळत नाही आहे की आम्ही समोर कसं जायचं. तर आपल्या आणि तुमच्या आणि माझ्या हातात हे आहे की आपण त्यांना सहकार्य करू शकतो, आपण त्यांना मोटिवेट करू शकतो, आपण त्यांना धीर देऊ शकतो. आणि त्यासाठी मला तुमची गरज आहे. जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं तर माझे जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल होतील. त्यामुळे काय होईल की ज्या गरजू महिला आहेत, ज्यांना खरंच मोटिवेशनची गरज आहे, अशा महिलांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील आणि त्यांना धीर येईल. त्यामुळे आपण किती ऊर्जा प्राप्त करू या गोष्टीचा तुम्ही विचार करा, तुम्हाला पण त्याचं खूप श्रेय भेटेल. कारण त्यात फुल ना फुलाची पाकळी, आपल्या सगळ्यांचा सहभाग यात लाभलेला राहील. तर मैत्रिणींनो बघा, ज्या मैत्रिणींनी धीर सोडलेला आहे, ज्या समोर चाललेल्या आहेत, ज्यांचं लग्न झालेलं आहे पण अभ्यास करायचा, ज्यांना स्मॉल हॅपीनेस आपले जपायचे आहे पण काही दिसत नाही, समोर असा अंधार दिसत आहे ना, तर खरंच सांगते मी या सगळ्यातून गेलेली आहे. आणि आपल्याला हे सोपं नसतं, यातून बाहेर निघणं म्हणजे एक असं पराकाष्ठेचं काम आहे. तर हे सगळं आपल्या हातात आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगणार नाही ना मी करू शकते, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणून न घाबरता न डगमगता संघर्षाचं एक पाऊल मागेच करण्यासाठी आपल्याला स्वतः तिथे समोर उभं राहावं लागेल. म्हणून कधीही धीर सोडायचा नाही, हिंमत खचायची नाही, असं मस्त सशक्तपणे उभं राहायचं आणि आपल्या जी शक्ती आहे ना ती डेव्हलप करायची. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे विचार बदलवा. जोपर्यंत तुम्ही तुमचे विचार बदलवणार नाही ना तोपर्यंत काहीच शक्य होणार नाही. तुम्ही जर म्हणाल की मला असंच होतंय, मला घरी कोणीच सहकार्य करत नाहीये, मला असं होतंय, माझा अभ्यास होत नाही, तर काहीच शक्य होणार नाहीये. म्हणून जर शक्य करायचं असेल ना तर सगळ्यात अगोदर स्वतःला कारण देणं बंद करा. तुम्ही म्हणत असाल ताई तू अशी का बोलते, तर बरोबर बोलते मी. कारण का जोपर्यंत मी स्वतःला सांगितलं नाही ना, मी स्वतःला कारण देत होती, मला सगळेजण दुःख देत आहे, मला सगळेजण असं का म्हणतायत, मी स्वतःसाठी दुसऱ्यावर डिपेंड राहत होती पण मला मार्ग मिळत नव्हता. पण जेव्हा आपण स्वतः दुसऱ्यावर डिपेंड राहणं बंद करू, दुसऱ्याकडून अपेक्षा ज्या असतात ना त्या बंद करू ना, तोपर्यंत स्वतः मार्ग मिळणार नाही. स्वतःची जबाबदारी स्वीकारायला शिका. म्हणून म्हणते स्वतः जबाबदारी घ्या, जबाबदारी घेऊ तेव्हाच एक सबळ पाऊल टाकू.
जर नाही जबाबदारी घेऊ ना तर मग त्याने मला असंच म्हटलं, तिने मला असंच म्हटलं, माझी फ्रेंड मला मदतच करत नाही अभ्यासात. तर मला सांगा, अभ्यासात जर कोणी मदत केली नाही तर तुम्ही का तसेच बसून राहणार आहे? ती अभ्यासाला आली नाही म्हणून मी अभ्यास कसा करू? हे काय उत्तर आहे? हे स्वतःला सांगणं आहे. स्वतःच्या मनाच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघायचं आहे ना तुम्हाला, तर मग ही कारणं सांगणं अक्षरशः बंद करा की. जेव्हा आपण ही कारणं सांगणं बंद करू ना तेव्हाच आपण एक पाऊल समोर टाकू. म्हणून मी स्वतःला सांगितलेलं आहे, मी स्वतःला कारणं सांगणं बंद केली तेव्हा मी एक पाऊल समोर गेली आहे. माझ्यासारख्यात तुम्ही, आणि तुम्ही करू शकता. मला पूर्ण विश्वास आहे ताई की तुम्ही करू शकाल आणि तुम्ही करणारच आहे. म्हणून न घाबरता, न डगमगता संघर्षाची एक पाऊल नक्की पुढे चला. आणि बघा, ऑप्शन म्हणजे फक्त काही शिक्षणामध्येच नाही आहे. तुम्ही कुठलीही हॉबी तुमची डेव्हलप करू शकता. तुमच्यामध्ये बोलण्याचं किंवा स्पीकर म्हणून तुम्ही काहीतरी करू शकता. तुम्ही हॉबी जपू शकता. तुमच्या कुठल्याही आपल्या अंगात कुठली ना कुठली क्षमता असते, फक्त ती ओळखण्याची गरज असते. आणि जोपर्यंत तुम्ही ती क्षमता ओळखणार नाही ना तोपर्यंत तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार नाही. फक्त कारणच देत राहणार आहे. म्हणून कारणं देणं ही लवकर बंद करा. कारण जोपर्यंत आपण कारणं देणं बंद करणार नाही ना तोपर्यंत आपण कधीच आयुष्यात समोर जाऊ शकणार नाही. म्हणून माझं लग्नच झालं, मला मुलंच आहे, मला घरची कामच आहे, मला कोणीच मदत करत नाहीये, मला खूप भीती वाटत आहे, मला अभ्यासच होत नाहीये, मला असे प्रॉब्लेम येत आहेत, हे तर आता बिलकुल सांगायचं नाही. जेव्हा आपण हे बंद करून सांगणं तेव्हाच आपण आयुष्यात समोर जाऊ. हे सगळं बंद करायचं. हे विसरून जायचं की आपल्यासोबत असं होतंय. आपल्यासोबत काय होतंय? छान होतंय सगळं. माझं सगळं छान आहे. मी क्लेवर आहे, मी इंटेलिजंट आहे, परमात्माची शक्ती आहे माझ्या सोबत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह विचार करा. जोपर्यंत पॉझिटिव्ह विचार करणार नाही ना तोपर्यंत आत्मविश्वासाने सामोरं जाणार नाही. कारण आपण निगेटिव्ह विचार करत राहतो, स्वतःला त्याच अंधकाराच्या जाळ्यात गुडफटत जातो. आणि संघर्ष करण्यात वेळ वाया घालवायचाच नाही. संघर्ष कराल तर तेवढे मागे याल. आणि चार बायात जेव्हा बसतो ना आपण तेव्हा त्या गोष्टी निगेटिव्ह, याने असं केलं, त्यांनी तसं केलं, का दुसऱ्याच्या गोष्टी करायच्या? स्वतः तेवढा वेळ अभ्यासात घाला. दुसऱ्याचे निगेटिव्ह थिंकिंग करून आपल्याला काहीही मिळणार नाहीये. तेवढा वेळ जर तुम्ही एखादं मोटिवेशनल पुस्तक वाचलं ना तर तुम्हाला भरपूर प्रेरणा मिळेल. म्हणून सांगते, टीव्हीवरच्या त्या ज्या अशा सिरियल्स असतात ना ज्यातून आपल्याला निगेटिव्हिटी मिळते त्या तर बघायच्याच नाही. काहीतरी पॉझिटिव्ह बघा. पॉझिटिव्ह बघितल्याने मनावर छान इफेक्ट होतात आणि आपण सकारात्मक विचार करायला लागतो ना, आपल्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. मी पण तुमच्यासारखी यूट्यूबवर सर्च करायची की मी कशी निगेटिव्हिटीमधून बाहेर पडू. मला सुचत नाहीये, मला कळत नाहीये, रडायची, भरपूर रडायची. समजत नव्हतं ना मला कसं वागायचं ते, मला मार्गदर्शन मिळत नव्हतं योग्य ते. पण खरंच सांगते, जेव्हा सांगायला सुरुवात केली ना अक्षरशः आत्ता पण अंगावर शहारे येतात ना. जेव्हा मी सांगायला सुरुवात केली की मी करू शकतो ना तेव्हा आपोआप सर्व माइंडचे दरवाजे उघडे झालेत. आणि जेव्हा आपण हे सांगतो ना तेव्हाच आपण काहीतरी करू शकतो. म्हणून मी माझा संघर्षाचा काळ दूर लोटला, मी माझ्या एकटेपणाला दूर लोटलं. तुम्ही का करू शकत नाही? तुम्हीही करू शकता. तुमच्यातही तेवढीच कॅपॅसिटी आहे. म्हणून खडबडून जागे व्हा. बिलकुल विसरून जा की आमच्यामध्ये हे आहे, आम्हाला ही निगेटिव्हिटी आहे, आम्हाला असं होतंय, आम्हाला हा त्रास होतो. काहीही होत नाहीये. सगळं छान आहे, सगळं छान राहणार आहे आणि सगळं व्यवस्थित होणार आहे. फक्त ही पॉझिटिव्हिटी मनात ठेवा. फक्त जो संघर्षाचा काळ असतो ना त्याला लढा द्यायचा असतो. रडायचं नाही, लढायचं आहे. जर रडत बसलो ना तर अजून रडायला येतं. लढायला गेलो ना तर समोर यश प्राप्त होतं. म्हणून 4 पायऱ्या चढलो तरच समोर कळेल की समोर काय आहे. वळणावरून जेव्हा रस्त्यावरून जाऊ तेव्हाच कळेल की रस्त्यावर समोर काय आहे. तुम्ही जर म्हणाल की वळण आहे समोर, ताई आम्ही कसं जाऊ? का जाऊ शकत नाही? 4 पावलं टाका ना समोर, तुम्हाला दिसेल की रस्ता आहे समोर. म्हणून अंधार म्हणून आपण थांबतो का? आपण समोर जातो, सगळ्यांना सांगतो की अंधार आहे बाबा, आपण गप्प बसतो का? लाईट गेली तर आपण आपल्या मुलांना घाबरून नाही दिवा लावायचं नाही. एक दिवाच अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला नेतो. तर एक पॉझिटिव्ह विचार तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेईल. म्हणून कधीच घाबरायचं नाही. स्वतःला कधीही एकटं समजायचं नाही. स्वतः उभं राहायचं स्वतःसाठी. आणि ही स्टेप्स आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. म्हणून ज्या ताई खचलेल्या आहेत, ज्यांची हिंमत हरलेली आहे, त्यांनी स्वतःला कधीच एकटं समजू नका. कारण तुम्ही जर स्वतःसोबत राहिला ना तर आयुष्यात भरपूर समोर जाऊ शकाल. तर मैत्रिणींनो, आजसाठी एवढंच. नक्की भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ मला त्यात ज्या गरजू महिलांना आवश्यक आहे ना, प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेणेकरून ज्या खरंच लग्नानंतर ताई खचलेल्या आहेत, त्यांना खरंच मोटिवेशनची गरज आहे ना,
तो तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. कारण काय होतो की भरपूर असे जे आपलं चॅनल आहेत ना अजून भरपूर ठिकाणी गेलेले नाही आहेत आणि ज्या खरंच अशा खसलेल्या ताई आहेत ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकत नाही आहे. कारण जोपर्यंत आपण हा जास्तीत जास्त शेअर करणार नाही किंवा सबस्क्राईब करणार नाही चॅनलला किंवा लाईक करणार नाही ना तोपर्यंत हा भरपूर ठिकाणी जाऊ शकणार नाही. कारण तुमच्या सहकार्याची मला गरज आहे. कारण आपण आणि मी किंवा तुम्ही पण जेव्हा एकमेकांना सर्व काही आपण असं मिळून चालू ना तेव्हाच आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकू आणि आपलं मोटिवेशन सगळ्यांपर्यंत पोहोचू शकेल. आणि मला परमात्म्याला पण म्हणायचं आहे की आमच्यासोबत तू असाच राहा. ज्या गरजू ताई आहे ज्यांना खरंच मोटिवेशनची गरज आहे त्या ताईंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे आणि त्यांना खरंच मोटिवेशन मिळू दे, जेणेकरून आम्हाला त्यांची ऊर्जा प्राप्त होईल, त्यांना एक धैर्य पाठवून त्यांना धीर प्राप्त होईल आणि त्या खरंच जीवनात काहीतरी करू शकशील. तर लवकरच पुढील व्लॉगमध्ये भेटूया, स्टडी व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा आणि स्मार्ट